आज आपण सर्वजण जाणताच की या स्वतंत्र भारतामध्ये भारतीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान खूप मोठं आहे आणि त्यांचे यावेळेसची जयंती 135वी जयंती होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्ही सर्वजण जे पददलित आहोत, महाराष्ट्रातील भारतातील जे काही मागासवर्गीय ओबीसी आहेत, या सर्व जनतेला न्याय मिळालेला आहे। त्यामुळे संपूर्ण भारतातीलच नाही तर संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे आणि बाबासाहेबांच्या समतेच्या समानतेच्या शिकवणीमुळे सर्व जाती धर्मांनी आपला उद्धार करून घेतलेला आहे आणि अशा या महामानवाची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती कामराजनगरमध्ये संगाराम बुद्धविहाराच्या वतीने आमच्या बुद्धविहाराचे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे आणि सर्व कार्यकर्ते, आता एका कार्यकर्त्याचं नाव घेता येत नाही, सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत करून ही जयंती खूप यशस्वी केली। या ठिकाणी आनंद शिंदे साहेबांसारखे सिनेगायक या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या आवाजात, पहाडी आवाजामध्ये भीमगीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला। त्याला कामराजनगर आणि रमाबाई आंबेडकर नगरमधील परिसरातील सर्व जनता उपस्थित होती। त्या जनतेचे देखील खूप आभार आणि स्पेशली संगाराम बुद्धविहार बौद्धजन सेवा संघ यांचे देखील खूप आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। प्रकल्पाबद्दल आपल्या या ठिकाणी आपण जाणता आहात की माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शिंदेसाहेब असताना मोठ्या प्रमाणावर SRAचं काम सुरू झालं होतं आणि ते काम 16,575 घरातल्या लोकांनी ॲग्रीमेंट करून दिले। त्याचप्रमाणे त्यांची पात्रता झाली आणि कधी नव्हे एवढ्या खूप वेगाने आपल्याकडे कामराजनगरमधील पहिल्या टप्प्याचे N19च्या क्लस्टरमधील 4,000 घरांचं डेमोलेशन होऊन त्या ठिकाणी आता बिल्डिंगच्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली आहे। पाया खोदून झालेला आहे, पायलिंगची कामं चालू आहेत आणि लवकरात लवकर म्हणजे 1 महिन्याच्या आत बिल्डिंगचा पाया पूर्ण होऊन ज्यावेळेस बिल्डिंग ही पायाच्या खालून वरती येईल त्यावेळेस जनतेला दिसेल, पण पायाचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आणि क्लस्टर 21 हा दुसरा टप्पा आहे, त्या टप्प्याचं काम देखील या पावसाळ्यानंतर आम्ही चेक वाटपचं काम सुरू होईल आणि ते देखील काम होईल। अनेक लोक अफवा उडत असतात, अनेक लोक काही बोलत असतात, पण मी माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील सर्व जनतेला हे सांगू इच्छितो की जे शिवधनुष्य आपण हाती घेतलेलं आहे, उचललेलं आहे, ते संपूर्ण विभागातील सर्व झोपडीधारकांना घर हातात मिळत नाही, त्यांना राहायला घर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि हा प्रकल्प पूर्ण करणार हे मी वचन देतो। आणि आजपर्यंत ज्याप्रमाणे आम्ही 2,000पेक्षा जास्त झोपडीधारकांना 1 BHK फ्लॅट बिल्डिंगमध्ये घर दिलं आहे, तसंच आपल्या 16,575 झोपड्यातील प्रत्येकाला घर आणि ज्याचं दुकान असेल त्याला दुकान दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही। आज संगाराम बुद्धविहाराला 10 वर्ष होत आलेले आहेत आणि संगाराम बुद्धविहाराच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आमचे आधारस्तंभ माननीय परमेश्वर कदम साहेब यांच्या सहकार्याने आज हा मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंतीचा कार्यक्रम संगाराम बुद्धविहाराने आयोजित केला। त्यामागे आम्हाला आदरणीय परमेश्वर कदम साहेबांनी मोठा सहकार्य केलं, त्याबद्दल मंडळ देखील त्यांचा आभारी आहे। आणि साहेबांनी जे कामराजनगरमध्ये 17,700 घरांचा जो प्रकल्प राबवतात, साहेब प्रामाणिकपणे काम करत आहेत। आपल्याला तर ठाऊक असते की सरकारी काम करत असताना सगळ्या ज्या अडचणी येत असतात त्या अडचणीला मात देऊन आदरणीय परमेश्वर कदम साहेबांनी N19मधला जो प्रकल्प आहे मोठ्या जोरामध्ये चालू केलेला आहे। येत्या 2-4 महिन्यातच आपल्याला संपूर्ण फायलिंग व बिल्डिंगचा पाया पहिला मजला वर आलेला आपल्याला दिसन अशी मी सर्वांना ग्वाही देतो आणि आम्ही साहेबांच्या खांद्याला खांदा लावून साहेबांसंगती संपूर्ण समाज आम्ही साहेबांसंगती आहे। जय भीम, जय महाराष्ट्र। कदम साहेब आगे।
त्या नागाच्या नागपुरात सागर बुआ म्हणतात ये शान व शौकत ये रौनक के शोहरत आज हमारे पास है हर सांसों में हमारे CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।